नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यात संघटित कामगारांच्या विविध प्रश्नांवर भारतीय मजदूर संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कामगारांचे किमान वेतन, पेन्शन, EPF, बोनस आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, तसेच कंत्राटी व बांधकाम कामगारांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन केंद्र व राज्य सरकारला देण्यात आले. मी शिवाजी काकडे, भारतीय मजदूर संघ असंघटित क्षेत्र प्रमुख. आज भारतीय मजदूर संघातर्फे अखिल भारतीय स्तरावर संघटित आणि असंघटित उद्योगाच्या प्रश्नासाठी धरणा आंदोलने, निदर्शने असा कार्यक्रम ठरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम आपण करतो आहे. प्रामुख्याने त्यातले विषय जे TCI वेतन मर्यादा 21,000 42,000 करण्यात यावी. EPF पेन्शन आहे, प्रामुख्याने ST, MSB हे जे उद्योग आहेत त्यांना पेन्शन आहे तर मिनिमम पेन्शन मिळते त्यांना. ती 1,000 पेन्शन ती 7,500 रुपये करण्यात यावी. EPF ती वेतन मर्यादा 15,000 30,000 करण्यात यावी. बोनस गणनेची वेतन मर्यादा ती 7,000 18,000 करण्यात यावी. बोनस पात्रता वेतन मर्यादा आहे ती 21,000 ते 42,000 करण्यात यावी. आउटसोर्सिंगचे जे कर्मचारी आहेत त्यांना समान काम समान वेतन या तत्त्वाची अंमलबजावणी करावी. श्रम संहितामधील लेबर कोड विरोधी तरतुदी रद्द करण्यात येऊन आवश्यक सुधारणा करण्यात यावी. बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील 5 दिवसा कामाचा नियम तातडीने लागू करण्यात यावा. ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा 20,000 40,000पर्यंत करण्यात यावी. देशातील सर्व कामगारांसाठी किमान वेतन 30,000 रुपये प्रति महिना निश्चित करण्यात यावे. कामगार अथवा कामगार नियुक्त सदन पेन्शन योजनेअंतर्गत आल्यानंतर कायमस्वरूपी लागू राहील अशी सक्ती करण्यात यावी. वेतन मर्यादा वाढवली अथवा अन्य कुठल्याही याची करू नये. बोनस कायदा किमान 10 कामगारांपासून लागू करण्यात यावा. अंगणवाडी आशा वर्कर, टीम वर्कर यांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युटी, पेन्शन, सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्यात यावी. बाकीच्या योजना ज्या आहेत त्या स्टेटच्या आहेत. आपल्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या ग्रामपंचायतीचे जे कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे लाभ देताना ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजे ग्रामपंचायतकडून जे कर्मचारी वगैरे केले आले त्यांना याचे देण्यात यावी. अनुकंपावरील वारसा हक्काची प्रकरणे त्वरित निर्णय करण्यात यावी. नगर परिषद महापालिका क्षेत्रातील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या. नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे. सफाई कामगारांच्या प्रश्नाची त्वरित सोडवणूक करण्यात यावी. त्यानंतर बांधकाम कामगारांचा विषय, जे बांधकाम कामगारांना मंडळाने घोषित केलेली योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करा. कामगारांना विमा, विधवा, बांधन, अंत्यविधी इत्यादी लाभ देण्यात यावे. कामगारांचं कार्ड रिन्युअल करताना मुदतपूर्वी 5 वर्षे करण्यात यावी. बोगस कामगार आणि एजंटमार्फत जी नोंदणी होते ती त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. नंतर घरेलू कामगार जे आहेत त्यांचा विषय घेतलेला आहे. घरेलू कामगारांना आर्थिक निधी द्या व नोंदणी व घरेलू कामगारांना भाडे वाटप त्वरित करण्यात यावी. काही कामगारांना दिल्याचे नाही, त्यांनी योजना सुरू केली त्यानंतर परवार बंद झाली, तर आता जे घरेलू कामगार आहेत त्यांना भाडे वाटप करा. घरेलू कामगार योजनेचा लाभ वयोवृद्ध व घरेलू कामगार पेन्शन लागू करा. घरेलू कामगारांची नोंदणी तालुका स्तरावर करण्यात यावी. नंतर पंतप्रधान विश्वकर्मा योजना आहे. ही पंतप्रधान विश्वकर्मा आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आपण प्रामुख्याने राबवली गेली. त्या योजनेमध्ये 1,00,000 रुपयापर्यंतचं त्यांना कर्ज दिलं होतं. ती आमच्या कामगारांनी 99% वर्ग फेड केली. आज बँका कानं कोट करतायत. त्यांना आम्ही सांगितलं की यांना 2 लाखापर्यंतचे जे ते देण्यात यावी. ज्या कामगारांचे प्रशिक्षण राहिले आहेत त्या कामगारांचे प्रशिक्षण वर्ग झाले पाहिजे. विश्वकर्मा योजनामध्ये जे घटक आहेत आपले बाकीच्या घटकांना सामील केलेले आहे, अशा घटकांचा सुद्धा याच्यात अंमलबजावणी करण्यात याव्या. अशा वेगवेगळे प्रश्न घेऊन बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.